व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं ज्ञानदीप अकॅडमीच्या या ब्रेन टीजर सिरीजमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मित्रहो, आज आपण ब्रेन टीजर नंबर 16 डिस्कस करणार आहोत. आणि आज 16 नंबरचा जो ब्रेन टीजर आहे तो इतिहास हा या विषयाबद्दलचा आहे. आणि या विषयाबद्दलचे आपण जे काही आज कन्सेप्च्युअल किंवा स्टॅटिक माहिती घेणार आहोत, याच्या माहितीवरती जे 15 MCQ आहेत ते आपण उद्याच्या ब्रेन टीजरमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम मग आज आपण या इतिहास विषयाच्या ह्याच्यामध्ये थोडक्यात काय बघूयात, तर भारतामध्ये जे वेगवेगळ्या कंपन्यांचं आगमन झालं, त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या इस्टॅब्लिश केल्या, कोण कोण भारतात कधी आलं, कधी ते परत गेले, त्यांच्या हात आपल्यात कोणती युद्ध झाले, त्या युद्धाचे परिणाम काय, या सगळ्या गोष्टींचा आपण इत्थंभूत माहिती घेण्याचा इथं प्रयत्न करूयात. तर सुरू करूयात आजचा ब्रेन टीजर नंबर 16. तर सगळ्यात पहिल्यांदा युरोपीय कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचं भारतात आगमन कधी झालं, त्याचा जर आपल्याला क्रम विचारला तर मी इथं लिहितो. याचा जर क्रमानुसार आपल्याला जर विचारलं की युरोपीय कंपन्या भारतात कधी कधी आल्या, त्याचा क्रम, तर सगळ्यात पहिल्यांदा हे पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, डचनंतर इंग्रज आले, इंग्रजानंतर डॅनिश आले, डॅनिशानंतर फ्रेंच आले आणि फ्रेंचनंतर स्वीडिश आले. तर हा त्यांचा क्रम असा आपल्याला सांगता येईल. पण याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काय सांगता येईल की हे जे पोर्तुगीज होते, हे पोर्तुगीज आपल्या भारतात पहिल्यांदा आले आणि सर्वात शेवटी गेले. तर यांच्याबद्दल काय आहे, हे पहिल्यांदा आले आणि सर्वात शेवटी भारत यांनी सोडलं, सर्वात शेवटी गेले. तर मग हे कधी गेले याचं जर एक आपल्याला रफली इसवी सन सांगायचं असेल तर 19 डिसेंबर 1961ला हे भारतातून गेले. तर ही एक माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोर्तुगीज पहिल्यांदा आले आणि सगळ्यात शेवटी गेले. पोर्तुगीजच्या नंतर डच आले, नंतर इंग्रज आले, नंतर डॅनिश आले, नंतर फ्रेंच आले आणि नंतर स्वीडिश आले. तर मग यानंतर आपल्याला जर आणखी थोडी माहिती घ्यायची असेल याच्यामधली, तर आपल्याला हे सांगता येईल की मग हे जे काही युरोप कंपनी आल्या, तर त्यांच्यामध्ये ते आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कंपनी इस्टॅब्लिश केल्या. मग आपल्याला हा एक सिक्वेन्स बघता येईल त्याचा की कंपनी कोणती होती आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट इयर म्हणजे स्थापना वर्ष काय होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, ती झाली 1498मध्ये. त्यानंतर इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, ती झाली 1600मध्ये. त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनी झाली, ती 1602मध्ये झाली. त्यानंतर डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी झाली, ती 1616मध्ये झाली. त्यानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी झाली, ती 1664मध्ये स्थापना झाली त्याची. आणि स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1731मध्ये झाली. तर ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील की त्या युरोपियन जे काही हे होते त्यांच्यामध्ये त्यांच्या कंपन्या आणि जे स्थापना वर्ष आपल्याला इथं असे पाहता येतील. त्यानंतर डिसेंबर 1600ला इंग्लंडची जी राणी होती एलिझाबेथ, हिच्याकडून प्रथम ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार प्रदान करण्यात आले. कधी? 1600मध्ये. कोणाकडून? तर इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्याकडून. त्यानंतर मग मुघल दरबारात जाणारा प्रथम इंग्रज कॅप्टन हॉकिन्स होता. तर जे मुघल दरबार होतं त्याच्यामध्ये जाणारा पहिला इंग्रजी अधिकारी कोण होता? इंग्रज कॅप्टन कोण होता? तो हॉकिन्स नावाचा होता. आणि तो कधी गेला? तो 1609ला जहांगीराच्या दरबारात गेला. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर भारतात येणारं पहिलं इंग्लिश जहाज कोणतं होतं? तर ते रेड ड्रॅगन नावाचं पहिलं इंग्लिश जहाज हे भारतात येणारं इंग्लिश जहाज म्हणून ओळखलं जातं. आणि इंग्रजांची सर्वप्रथम व्यापारी वखार त्यांनी कधी स्थापन केली? तर सुरतमध्ये त्यांनी ती स्थापन केली. इसवी सन 1608मध्ये जहांगीरचा काळ चालू होता. त्या काळामध्ये इंग्रजांनी त्यांची सर्वप्रथम व्यापारी वखार सुरत येथे 1608मध्ये स्थापन केली. तर इथं दोन गोष्टी ह्या लक्षात ठेवा. पहिलं इंग्रजी जहाज कोणतं? तर रेड ड्रॅगन. पहिला इंग्रज कॅप्टन जो मुघल दरबारात आला तो हॉकिन्स. आणि पहिली इंग्रजांची व्यापारी वखार कुठं? तर सुरतला 1608मध्ये जहांगीरच्या काळात. त्यानंतर भारतातील प्रारंभिक व्यापारी वखारी. आता आपण मागच्या स्लाईडमध्ये इंग्रजांची एक व्यापारी वखार कधी सुरतला सुरू झाली ते बघितलं. तर मग हे भारतात प्रारंभिक सुरुवातीच्या काळामध्ये जे व्यापारी वखारी स्थापन झाल्या ते कोणी स्थापन केल्या, कधी स्थापन केल्या ते आपण टप्प्याटप्प्यानं बघू. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पोर्तुगीज लोकांचा विचार केला, तर त्यांनी भारतात कधी व्यापारी वखारी स्थापन केल्या. तर त्यांनी कोचीनमध्ये 1503ला इंग्लंडला स्थापित भारतातली पहिली वखार स्थापन करण्यात आली. कधी? 1503मध्ये कोचीनमध्ये. त्यानंतर कन्नूरला
1505मध्ये दुसरी वखार त्यांनी स्थापन केली, कोण? पोर्तुगीजांनी. त्यानंतर 1510मध्ये गोवा येथं बिजापूरच्या आदिलशहाकडून ही वखार त्यांनी स्थापन करून घेतली. त्यानंतर 1511मध्ये दक्षिण पूर्व आशियाई व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलाक्का येथे त्यांनी 4 नंबरची त्यांची व्यापारी वखार सुरुवात केली. आणि 1515मध्ये इराणच्या खाडीतील बंदर इथं त्यांनी हर्मुज ही व्यापारी वखार तिथं सुरू केली. कधी? 1515मध्ये. त्यानंतर निनो डी कुना यांच्या काळात गोवा म्हणजे 1530 पोर्तुगीज राज्याची राजधानी बनली. म्हणजे निनो डी कुना होते, यांच्या काळामध्ये गोवा हे पोर्तुगीज राज्याची राजधानी म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. म्हणजे ती बनली. कधी? कसा काळ? त्याचा टायमिंग काय तर 1530 साली. तर त्यानंतर सेंथोम व हुगली यांचा 1530मध्ये व्यापारी वखारीचा पूर्वेकडचा विस्तार म्हणून सेंथोम व हुगली यांना ओळखलं जातो. त्यांची कधी? तर 1530मध्ये सेंथोम व हुगली इथं व्यापारी वखारीचा पूर्वेकडचा विस्तार म्हणून सेंथोम व हुगली येथे त्यांचा व्यापारी वखार स्थापन करण्यात आली. मग बेसिन ही नावाची जी वखार आहे ती वसई येथे 1534 साली स्थापन करण्यात आली. दीव येथे 1534 साली पश्चिमेकडचा विस्तार म्हणजे दीव येथे जी व्यापारी वखार स्थापन करण्यात आली ती 1534ला केली आणि तो त्यांचा पोर्तुगीजांचा पश्चिमेकडचा विस्तार म्हणून ओळखला जातो. आणि दमन येथे 1559 साली त्यांनी एक व्यापारी वखार स्थापन केली. आता हे झालं पोर्तुगीजांबद्दलचं. आता जर डच लोकांबद्दलचं आपल्याला त्यांच्या व्यापारी वखाराबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मसुलीपट्टनम इथं यांनी पहिली व्यापारी वखार 1605 साली स्थापन केली. त्यानंतर निजामपत्तनम इथं दुसरी व्यापारी वखार 1605 सालीच त्यांनी स्थापन केली. त्यानंतर पुलिकत इथं 1610 खाली व्यापारी वखार स्थापन केली आणि तिथंच चंद्रगिराच्या राजाकडून येथेच डचांनी मुख्यालयाची स्थापना पण इथंच केली. तर इथं 2 गोष्टी, 1610ला पुलिकतला व्यापारी वखार स्थापन केली आणि चंद्रगिरा जो राजा होता त्या चंद्रगिरी राजाकडून डचांचं जे मुख्यालय आहे हेडक्वार्टर ते इथंच त्यांनी स्थापन केलं. कुठं? तर पुलिकतला. त्यानंतर सुरतमध्ये त्यांनी 1616मध्ये व्यापारी वखार स्थापन केली. विमलीपट्टम येथे 1641मध्ये केली. चिंचुरा येथे 1653मध्ये केली. त्यानंतर 1658मध्ये काशिम बाजार, बालासोर, पटना आणि नेगापट्टणम इथं त्यांनी व्यापारी वखारी स्थापन केल्या. आणि पोर्तुगीजांनी भारतीय मसाले पदार्थांना तर डचांनी भारतीय वस्त्रांना निर्यातीत अधिक महत्त्व प्रदान केले. तर हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट म्हणून लिहिलं तरी काही हरकत नाही. काय तर पोर्तुगीजांनी काय केलं तर आपले भारतीय मसाले आहेत यांचं जास्त निर्यात करण्यात अधिक महत्त्व दिलं आणि डचांनी काय केलं तर आपलं जे भारतीय वस्त्र आहेत यांना निर्यात करण्यात अधिक महत्त्व प्रदान केलं. मग आता हे झालं पोर्तुगीज आणि डचबद्दल. तर आता ज्यावेळेस इंग्रज आले ते इंग्रजांनी व्यापारी वखारीसाठी काय काय प्रयत्न केले भारतात त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. तर ईस्ट इंडिया कंपनीचं नाव, हे जे काही ईस्ट इंडिया कंपनीचं नाव होतं आहे गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंटन्स ऑफ लंडन ट्रेनिंग इन टू द ईस्ट इंडीज असं या ईस्ट इंडिया कंपनीचं ओरिजिनल नाव होतं. गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू द ईस्ट इंडीज. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर यांच्या वखारी कधी कधी कुठं स्थापन केल्या इंग्रजांनी तर सुरत येथं 1608मध्ये इंग्रजांची त्यांनी पहिली व्यापारी वखार सुरू केली. मग 1626मध्ये त्यांनी आर्मागाव येथं स्थापन केली. आर्मागाव हे काय होतं तर पूर्व किनाऱ्यावर डचांच्या पुलिकत वखारीजवळ यांची ही वखार होती. तर हे लक्षात ठेवा, डचांची जी पुलिकत वखार होती याच्याजवळ पूर्व किनाऱ्यावर त्यांनी आर्मागाव येथे 1626मध्ये इंग्रजांनी आपली व्यापारी वखार स्थापन केली. परत तिसरी त्यांनी 1639 साली फोर्ट सेंट जॉर्ज म्हणजे मद्रासला चंद्रगीर राजाकडून प्राप्त केली काय ही वखार व तटबंदी बनवून कोरोमंडल किनाऱ्यावरील मुख्यालय बनवले. यांनी काय केलं 1639मध्ये हे चंद्रगीर राजाकडून ही वखार प्राप्त केली. कुठं? फोर्ट सेंट जॉर्ज मद्रास. आणि ती तटबंदी बनवून कोरोमंडल किनाऱ्यावरील त्याचं मुख्यालय बनवलं. त्यानंतर मुंबई द्वीपला 1668 साली त्यांनी वखार स्थापन केली. तर ही जी वखार होती ही ब्रिटिश राजा चार्ल्स द्वितीयाला पोर्तुगीजांकडून हुंड्याच्या रूपात प्राप्त झाली होती. पुढं काय झालं 1687मध्ये 1687वा सुरतच्या जागी मुंबई ही इंग्रजांची मुख्य व्यापार वस्ती बनली. तर काय होतं पहिलं इंग्रजांची जी
पहिल्याची व्यापारी वस्ती होती मुख्य, ती सुरत होती. मग सुरतच्या जागी 1687 साली त्यांनी मुंबई ही इंग्रजांची मुख्य व्यापारी वस्ती बनवली. त्यानंतर हरिहरपूर येथे 1633 साली इंग्रजांनी आपली व्यापारी हे बनवली, वखारी स्थापन केली. बालासोर येथे 1633 साली त्यांनी व्यापारी वस्ती बनवली आणि ह्या व्यापारी वस्तीचा पूर्वेकडचा विस्तार म्हणून ह्या बालासोरकडं बघितलं जातं. आणि हुगळी येतं 1651 साली बनवली. त्यानंतर फोर्ट विल्यम 1698 ते 1698मध्ये फोर्ट विल्यमला त्यांनी आपली व्यापारी वखार सुरुवात केली. तर ह्याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, सुतानाती, कलिकाता, गोविंदपूर या 3 गावाच्या एकत्रीकरणातून तटबंदीयुक्त व्यापारी वस्ती त्यांनी बनवली आणि जे बंगालमधील मुख्यालय बनले. म्हणजे आत्ताचं जर आपलं कोलकाता शहर बघितलं तर त्या ठिकाणी त्यांनी त्या काळात 1698मध्ये फोर्ट विल्यम नावाची व्यापारी वखार स्थापन केली आणि त्यांनी सुतानाती, कलिकता, गोविंदपूर या 3 गावांना एकत्रित केलं आणि त्याची तटबंदीयुक्त व्यापारी वस्ती तिथं तयार केली. आता हे झालं इंग्रजांबद्दल. मग डॅनिश यांनी त्यांच्या व्यापारी ह्याच्याबद्दल काय केलं, वखारीबद्दल, तर ट्रांकबोर म्हणजे तंजोरला 1620 साली पहिली व्यापारी वखार त्यांनी स्थापन केली. सिरमपूरला 1676 नंतरच्या काळात डॅनिशांनी त्यांच्या पूर्व वखारी ब्रिटिशांना विकल्या. तर हे लक्षात ठेवा, सिरमपूरला 1676ला जी वखार होती हे त्यांनी स्थापन केले. नंतर काय केलं, नंतरच्या काळात डॅनिशांनी त्यांच्या ज्या पूर्व वखारी होत्या पूर्वेकडच्या त्या ब्रिटिशांना विकल्या. आता याच्या संबंधितले काही फॅक्ट्स आहेत, ते फॅक्ट्स आपण इथं चर्चा करूया. भारतामध्ये इसवी सन 1498ला वास्को द गामा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या जहाजाला दिशादर्शनाचे कार्य कोणी केलं होतं, तर अब्दुल मनीद यानं केलं होतं. त्यानंतर पोर्तुगीजांची भारतातली जी शांतीपूर्वक व्यापार करण्याच्या नीतीला ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणतात. तर ब्ल्यू वॉटर पॉलिसी कशाला म्हणतात, तर पोर्तुगीज जे भारतात शांतीपूर्वक व्यापार करण्याच्या नीतीनं आले होते त्या नीतीला ब्ल्यू वॉटर पॉलिसी असं म्हणलं जातं. इसवी सन 1611मध्ये सुरतजवळ स्वाली समुद्र तळावरील युद्धात इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि येथूनच भारतात पोर्तुगीजांचं प्रभुत्वानं पतन सुरू झालं. म्हणजे पोर्तुगीज हळूहळू भारतातून कमी कधी होऊ लागले, तर 1611मध्ये सुरतजवळ स्वाली समुद्र तळाजवळ युद्ध झालं इंग्रजांचं आणि पोर्तुगालचं आणि ह्या युद्धामध्ये इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि इथून पोर्तुगीजांच्या पतनाला सुरुवात झाली. तर भारतात पोर्तुगीज आधिपत्याचे परिणाम, म्हणजे पोर्तुगीज आपल्या भारतात राहिले ना, तर त्यांच्या आधिपत्यामध्ये आपल्या भारतावर काय काय परिणाम झाले, तर सगळ्यात पहिल्यांदा धर्मपरिवर्तनाचा एक परिणाम आपल्याला तो पाहता येतो. गोव्यात ईसाई धर्म न्यायालय तिथं स्थापन करण्यात आलं त्यांच्या परिणामात आधिपत्याच्या ह्याच्यात. त्यानंतर ईसाई संत जेवियर भारतात आगमन झालं त्यांचं व ईसाई मिशनरीचा धर्मप्रचार तिथं सुरू झाला. प्रिंटिंग प्रेस म्हणजे छपाई जी असते ती सुरू झाली 1556मध्ये गोव्याला. त्यानंतर मध्य अमेरिकेतील तंबाखू, बटाटा, मक्का, बदाम, काजू, संत्री या बागायती शेतीची भारतात सुरुवात झाली. कधी, पोर्तुगीजाच्या आधिपत्याखाली. जे पोर्तुगीजाचे परिणाम म्हणून आपल्याला बघता येतील त्यावेळातले. त्यानंतर डच व्यापारी व्यवस्था ही सहकारिता कार्टलवर आधारित होती. 1759च्या बेड्रा म्हणजे बेड्रा हे बंगालमध्ये येतं युद्धात इंग्रजांनी डचांचा निर्णायक पराभव केला. कधी, 1759 साली. आणि डचांनीच सर्वप्रथम कासिम बाजार येथे रेशीम चक्री हा वस्त्रनिर्मिती उद्योग स्थापला. तर हे इम्पॉर्टंट आहे, तर हे लक्षात ठेवा. कोणी आपला सर्वप्रथम रेशीम चक्री हा वस्त्रनिर्मितीचा उद्योग स्थापला, तर डचांनी सर्वप्रथम कुठं, तर कासिम बाजार येतं. मग आता आपल्याला याच्याबद्दल आणखी काय सांगता येईल, शहर, स्थापना वर्ष आणि संबंधित व्यक्ती कोण होते ते, तर मद्रास हे जे शहर होतं त्याची 1639 साली स्थापना आणि ते फ्रान्सिस डे नावाची संबंधित व्यक्ती होती त्यांनी केली. कोलकाता 1690 साली जॉब चार्नेक आणि पांडुचेरी 1674 साली फ्रान्सिस मार्टिन यांनी याचे संबंधित व्यक्ती होते. त्यानंतर भारतात राजकीय व्यापारी प्रभुत्वासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात लढली गेलेली कर्नाटक युती. म्हणजे काय झालं की भारतामध्ये राजकीय आणि व्यापारी प्रभुत्व कोणाचं असावं ह्याच्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच ह्या दोघांमध्ये वेगवेगळे युद्ध झाले आणि ही लढली गेलेली कर्नाटक युद्ध आहेत, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. जे प्रथम कर्नाटक युद्ध जे होतं ते 1746 ते 1748 या कालावधीत झालं. याचं कारण काय होतं हे प्रथम कर्नाटक युद्ध व्हायचं, तर ऑस्ट्रियावरचा जो उत्तराधिकार आहे तो कोणाचा असावा त्या युद्धाचा विस्तार म्हणून हे प्रथम कर्नाटक युद्ध करायची वेळ आली.
सेंट टोमे फ्रान्सचा विरुद्ध अनवरुद्दीन, कर्नाटकचा नवाब होता अनवरुद्दीन, आणि ह्या दोघांमध्ये युद्ध झालं. कोणाचा? सेंट टोमे फ्रान्सचा होता आणि कर्नाटकचा नवाब अनवरुद्दीन, ह्या दोघात युद्ध झालं आणि ह्याच्यामध्ये फ्रेंचांचा विजय झाला, म्हणजे सेंट टोमेंचा विजय झाला. 1748 साली एक करार करण्यात आला. त्या कराराला एक्स ला शापेल असं करार म्हणलं जातं. मग ह्या प्रथम कर्नाटक युद्धाचा परिणाम काय झाला तर मद्रास इंग्रजांना तर लुईबर्ग फ्रेंचांना परत मिळालं. तर हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे की प्रथम कर्नाटक युद्धाचा परिणाम काय झाला तर मद्रास जे आहे ते इंग्रजांना परत मिळालं आणि लुईबर्ग जे आहे ते फ्रेंचांना परत मिळालं. त्यानंतर जे द्वितीय कर्नाटक युद्ध झालं ते 1749 ते 1754 साली झालं. मग ह्याला अंबरचे युद्ध पण हे म्हटलं जातं. मग हे कर्नाटक युद्धामध्ये काय झालं, मग हे स्थळ, पक्षी आणि युद्ध समाप्ती करार ह्या 3 गोष्टी आपण स्टॅटिक ह्याच्यामध्ये बघू. म्हणजे स्थळ कुठं होतं युद्ध झालेलं, त्याच्यात कोणते पक्षी म्हणजे कोणकोणते पक्ष होते युद्ध करणारे, आणि त्याच्यामध्ये करार कोणते घडले गेले त्याच्याबद्दल. तर सगळ्यात पहिल्यांदा सेंट थामे युद्ध झालं. कोणाकोणाच होतं तर फ्रेंच आणि अनवरुद्दीनमध्ये होतं. आणि त्याच्यातून कोणता करार, तो युद्ध समाप्त झाला आणि तो कोणत्या करारामुळे समाप्त झाला तर एला शापेलचा करार करण्यात आला, त्याच्यातून युद्ध समाप्त झालं. त्यानंतर अंबर युद्ध, मुझफ्फर व डुप्ले विरुद्ध इंग्रज असे युद्ध झाले. तर हे मुझफ्फर जंग प्लस चंदासाहेब प्लस फ्रेंच हे तिघं मिळून इंग्रज आणि अनवरुद्दीन यांच्या विरोधात लढले आणि ह्या युद्धाचा समाप्तीचा करार कोणता होता तर पांडुचेरीचा करार असा होता. त्यानंतरचं वांदी वॉशची युद्ध हे युद्ध झालं. हे कोणाकोणाविरुद्ध होतं, इंग्रज विरुद्ध फ्रेंच असे 2 पक्ष होते आणि ह्याच्यातून पॅरिसचा करार निर्माण झाला, म्हणजे पॅरिसच्या करारातून ह्या युद्धाची समाप्ती झाली. त्यानंतर कर्नाटक युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा इंग्रज अधिकारी कोण होता तर रॉबर्ट क्लाईव्ह असं ह्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं, ज्यानं कर्नाटक युद्धामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. मग वादी वॉशच्या निर्णायक युद्धात जानेवारी 1760मध्ये फ्रेंचांचा इंग्रजांनी पराभव केला आणि त्यांनी भारतात साम्राज्य स्थापनेची संधी समाप्त केली. म्हणजे फ्रेंचांची जे भारतात त्यांनी साम्राज्य स्थापन करायचं होतं, ही जी काही संधी त्यांच्याकडे आली होती, ही संधी कधी संपुष्टात आली तर इंग्रजांनी त्यांचा पराभव केला. कधी? जानेवारी 1760मध्ये. आणि ते युद्ध कोणतं होतं तर वांदी वॉशचं निर्णायक युद्ध होतं. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर बंगालवरचं इंग्रजांचे आधिपत्य, म्हणजे हे जे इंग्रज आता आपल्याकडे आले त्याच्यामधलं खास करून बंगालवरचं त्यांचं आधिपत्य काय होतं त्याच्याबद्दलच्या थोड्या फॅक्च्युअल गोष्टी आपण जाणून घेऊयात. तर मुघल साम्राज्याअंतर्गत सर्वाधिक संपन्न राज्य कोणतं होतं तर बंगाल प्रांत हा जो होता तो मुघल साम्राज्याच्या टाईममध्ये सर्वाधिक संपन्न होता. मग नवाब अलीवर्दी खानाच्या काळात बंगाल इतके समृद्धशाली झाला की भारतातील स्वर्ग म्हटला लागला. तर बंगाल समृद्धशाली कोणत्या काळात झाला तर नवाब अलीवर्दी खानाच्या काळात झाला. तर हे लक्षात ठेवा. ब्लॅक होल ही जी घटना आहे ही 20 जून 1756 रोजी घडली. मग प्लासी युद्ध जे झालं 23 जून 1757मध्ये. ह्याच्यात इंग्रज सेनापती होता रॉबर्ट क्लाईव्ह, ज्याचं आपल्या कर्नाटक युद्धामध्ये पण मोठा भाग होता. या रॉबर्ट क्लाईव्ह व बंगालचा नवाब सिराज उद्दौल यांच्यामध्ये हे प्लासीचं युद्ध झालं 23 जून 1757मध्ये. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की बंगालचे नवाब कोण कोण राहिले आणि त्याचा संबंधित कार्यकाळ कोणता होता. तर सगळ्यात पहिल्यांदा मुर्शिद कुली खान होता, तो 1717 ते 1727 या कालावधीत होता. त्यानंतर मग आता ह्याच्याबद्दल आणखी आपल्याला थोडंसं काय वैशिष्ट्य पण सांगता येईल की आपल्याला आता हा जो मुर्शिद खानाचा कार्यकाळ होता याचं वैशिष्ट्य काय होतं, इजारा व्यवस्था इथं या कार्यकाळामध्ये होती. त्यानंतर शुजाउद्दीन हा 1727 ते 1739 या काळामध्ये बंगालचा नवाब होता. त्यानंतर सरफराज खान हा 1739 ते 1740 हा या काळामध्ये तिथं बंगालचा नवाब म्हणून काम करत होता. अलीवर्दी खान 1740 ते 1756 या कार्यकाळासाठी बंगालचा नवाब होता. सिराज उद्दौला हा 1756 ते 1757 या कार्यकाळात होता आणि इथंच प्लासीची लढाई झाली. प्लासीची लढाई. त्यानंतर मीर जाफर हा 1757 ते 1760 या कार्यकाळासाठी बंगालचा नवाब होता. मीर कासिम हा 1760 ते 1963 या कार्यकाळात बंगालचा नवाब होता आणि या कार्यकाळात त्यानं बंगालची राजधानी म्हणून मुंगेरला बंगालची राजधानी जाहीर केली. त्यानंतर मीर जाफर जो होता बंगालचा सगळ्यात शेवटचा
नवाब, तो 1763 ते 1765मध्ये नवाब म्हणून त्यानं काम बघितलं आणि इथं बक्सारची लढाई झाली. तर नेक्स्ट आपल्याला काय, बंगालला जे राजधानी मिळाल्या त्या पूर्ण काळामध्ये वेगवेगळे नवाब झाले, एक 8 नवाब, आणि त्यांच्यामध्ये राजधानी बंगालची वेळोवेळी बदलत गेली. मग त्या राजधानीचा क्रम कसा होता, तर सगळ्यात पहिल्यांदा बंगालची राजधानी ढाका होती, त्यानंतर मुर्शिदाबाद झाली, नंतर मुंगेर झाली आणि नंतर कोलकाता झाली. तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ही बक्सारची जी लढाई झाली 1764ला, तर ह्याच्याबद्दल काय सांगता येईल. इंग्रज सेनापती जो होता हेक्टर मुनरो, त्याच्या विरोधात मीर कासिम, अवधचा शुजाउद्दौल आणि मुघल सम्राट शाह आलम द्वितीय ह्यांच्या विरोधातली ही होती. आणि ह्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला, म्हणजे इंग्रज सेनापती हेक्टर मुनरोचा विजय झाला या बक्सारच्या लढाईमध्ये. तर मित्र हो, ही होती आजच्या आपल्या इतिहास या विषयातली ब्रेन टीजर नंबर 16मधली माहिती. अपेक्षा आहे तुम्हाला ही माहिती समजली असेल. यातल्या फॅक्च्युअल गोष्टी येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच कामाला येतील. याच पॉझिटिव्ह नोटसह आज आपण येथे थांबूयात आणि लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.